आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा. 3 मार्च 2026 रोजी होणारे खग्रास चंद्रग्रहण ही एक महत्त्वाची खगोलशास्त्रीय घटना आहे. या ग्रहणाचे वैज्ञानिक कारण, वेळ आणि त्या दिवशी पाळले जाणारे नियम खालीलप्रमाणे आहेत. 1. चंद्रग्रहणाचे वैज्ञानिक कारण. चंद्रग्रहण ही एक नैसर्गिक खगोलीय घटना आहे. जेव्हा सूर्य आणि चंद्र यामध्ये पृथ्वी येते तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. यामुळे चंद्र अंधारलेला किंवा लालसर दिसतो. प्रक्रिया: पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि चंद्र पृथ्वीभोवती फिरतो. ज्यावेळी हे दोघेही एका सरळ रेषेत येतात तेव्हा पृथ्वी सूर्याचा प्रकाश अडवते आणि तिची सावली चंद्रावर पडते. लाल रंग ब्लड मून. ग्रहणादरम्यान चंद्र पूर्णपणे काळा न दिसता तांबूस किंवा लाल रंगाचा दिसतो. याचे कारण पृथ्वीच्या वातावरणातून जाणारा सूर्याचा प्रकाश वक्रीभूत रिफ्रॅक्शन होऊन चंद्रावर पडतो. निळा प्रकाश विखुरला जातो आणि केवळ लाल रंग चंद्रापर्यंत पोहोचतो. 2. ग्रहणाची वेळ. 3 मार्च 2026. हे ग्रहण भारतात ग्रस्तोदित स्वरूपात दिसेल, म्हणजे चंद्र उगवतानाच तो ग्रहणाच्या स्थितीत असेल. ग्रहण प्रारंभ. स्पर्श. दुपारी 3:20 खग्रास प्रारंभ. दुपारी 4:35 परमग्रास मध्य. संध्याकाळी 5:17 ग्रहण समाप्ती मोक्ष. संध्याकाळी 6:47 भारतात दर्शन. बहुतांश शहरात चंद्रोदय 6:30 ते 6:45 च्या दरम्यान होईल. त्यामुळे भारतीयांना केवळ शेवटची 15-20 मिनिटे हे ग्रहण पाहता येईल. काय करावे आणि काय करू नये. धार्मिक आणि पारंपरिक मान्यतेनुसार ग्रहणावेळी सूतक पाळले जाते. तथापि विज्ञानानुसार ग्रहण पाहणे पूर्णपणे सुरक्षित आहे. काय करावे. ग्रहण पाहणे. चंद्रग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे पूर्णपणे सुरक्षित असते. यासाठी कोणत्याही विशेष चष्म्याची गरज नसते. दानधर्म. भारतीय परंपरेनुसार ग्रहण सुटल्यानंतर स्नान करून गरजूंना अन्न किंवा वस्त्र दान करणे शुभ मानले जाते. नामस्मरण. मनात शांती राखण्यासाठी जप किंवा ध्यान करणे लाभदायक ठरते. काय करू नये. भोजन. पारंपरिक मत. सूतक काळात जे सकाळी 9:40 पासून सुरू होईल, अन्न शिजवणे किंवा खाणे टाळले जाते. मात्र लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींसाठी हे नियम लागू नसतात. गर्भवती महिला. परंपरेनुसार गर्भवती महिलांनी टोकदार वस्तू, सुरी, कात्री वापरू नये आणि घराबाहेर पडू नये असे मानले जाते. याला वैज्ञानिक आधार नाही, तरीही मानसिक समाधानासाठी अनेकजण हे पाळतात. शुभ कार्य. ग्रहण काळात नवीन व्यवसाय सुरू करणे किंवा मंगल कार्य करणे टाळले जाते. टिप: या दिवशी होळी, होळिका दहन देखील आहे. ग्रहणामुळे अनेक ठिकाणी 2 मार्च रोजी प्रदोष काळात होळी साजरी करण्याचा सल्ला दिला जात आहे. आणखी काही माहिती हवी असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा.